हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर हबी, हबी थँक्यू. नमस्कार मंडळी. तर 5 जानेवारीला असतो पालवे साहेबांचा वाढदिवस, पण त्यांना काही वाढदिवस करायचा नव्हता. तर ते काही कपडे घ्यायला यायलाही तयार होत नव्हते. काल त्यांना बोललं चला आपण तुमच्यासाठी छान ड्रेस घेऊया, संध्याकाळी बाहेर जाऊया आणि ड्रेस घेऊन येऊया, पण त्यांना काही यायचं नव्हतं, कंटाळा आलेला होता. तर मी काय केलं, सकाळीच डीमार्टला गेली आणि माझ्या पसंतीने मला जशी आवडते तर तसा त्यांच्यासाठी एक छानसा ड्रेस घेऊन आली, कारण ते तर यायला तयार नव्हते. आणि केकही ते बोलले होते की आणू नको, मी काही लहान आहे का आता माझा बड्डे वगैरे साजरा करायला, पण लहान मुलांचाच करायचा ना, आपला कोणी करायचा असं थोडं असतं. तर मग मी म्हटलं नाही, मला त्यांचं थोडं छोटंसं का व्हायना सेलिब्रेशन करायचं होतं. तर माझ्याकडे गुलाबजामचं एक छान पॅकेट होतं, तर त्याचे मी गुलाबजाम बनवले. तर त्याचाच मी एक छोटासा असा गुलाबजाम केक बनवला, त्याला थोडंसं व्हिपिंग क्रीमने डेकोरेट केलं आणि छान असा घरच्या घरी आम्ही त्यांच्या बड्डेची तयारी केली. कारण आता इलेक्शनची ड्युटी चालू आहे ना, तर यांना खूप कंटाळा येतो, बाहेर जायला थकून जातात, घरी आलं की खाऊन त्यांना झोप घ्यावीशी वाटते. तर म्हटलं त्यांच्या मनाप्रमाणे तसं होऊ द्यायचं सगळं, पण आपण घरच्या घरी का होईना थोडासा छानसा असा बड्डे साजरा करायचा. आणि आधीची देखील एक्झाम चालू होती, तर तिलाही याच्यामध्ये जास्त इन्वॉल्व केलं नाही. माझ्या परीने मला जसं शक्य होईल तसं घरच्या घरी छान असं तयारी केली आणि त्यांचा बड्डे आम्ही सेलिब्रेट केला. बाउल केक नवीन प्रकार आहे बाउल. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर पप्पा, हॅपी बर्थडे टू यू. तर हे सगळं सेलिब्रेशन आम्ही 8:30 वाजता केलं, कारण साहेब थकलेले होते, त्यांना झोपायचं होतं. म्हटलं तुम्ही छान एक झोप घ्या, आणि मलाही त्यांची झोप डिस्टर्ब करायची नव्हती, कारण त्यांच्या डोळ्यावर झोप असल्यावर ते सेलिब्रेशनमध्ये त्यांचं मनही लागणार नव्हतं. तर मग त्यांची छान झोप वगैरे झाली. मग नंतर उठल्यानंतर फ्रेश झाल्यानंतर छान आम्ही बड्डे सेलिब्रेट केला. आणि नंतर जेवायला बाहेर गेलो, कारण मुलांची इच्छा असते बाहेर खायची, आणि मुलांची इच्छा म्हटलं की साहेबही कंटाळा करत नाहीत, मुलांसाठी लगेच बाहेर यायला तयार झाले. तर असं छान आम्ही जेवण वगैरे केलं आणि छान असा बड्डे सेलिब्रेट झाला.